हा मृतांचा जो आकडा आहे तो वाढण्याची शक्यता आहे। ज्यानुसार आता नवीन जी माहिती समोर आली आहे त्या नवीन अपडेटनुसार 7 जणांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली, ज्यात 7 जणांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी आता सध्या त्या पोलीस बंदोबस्त केलेला आहे। मात्र अगदी सुरुवातीला पोलिसांचा हा बंदोबस्त त्या ठिकाणी नव्हता। काही प्रमाणामध्ये पोलिसांची संख्याही कमी होती आणि गर्दी ही नियंत्रणाबाहेर होती, आवाक्याबाहेरची होती, त्यामुळेच हा प्रकार घडलेला आहे। त्यानुसार काही जणांनी हुल्लडबाजी सुद्धा त्या ठिकाणी केली आणि ही सगळी चेंगराचेंगरीची दृश्य आपण पाहतो आहोत। सौम्य लाठीचार्ज सुद्धा त्यामुळे पोलिसांना करावा लागलेला आहे। चाहत्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे। बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी झालेला आहे। नक्की काय घडलं आपण ते सुद्धा पाहूयात। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। स्टेडियम बाहेर चाहत्यांनी गर्दी केल्यानं पोलिसांनी जमावाला पांगवलं। हजारोंच्या संख्येनं चाहत्यांनी स्टेडियम बाहेर गर्दी केली, जे आवरणं कठीण झालं। जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केल्यानं हा सगळा प्रकार घडलेला आहे। या संपूर्ण चेंगराचेंगरीमध्ये नेमकं आतापर्यंत काय काय घडलं? 17 जण जखमी झालेले आहेत। आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। बंगळुरूमधील चेंगराचेंगरीची ही दृश्य आपण पाहतोय। क्रीडा विश्लेषक निमिष पाडगावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडूनही या सगळ्या घटनेची माहिती जाणून घेऊयात। चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे। हे ऍक्च्युअली खरंच दुर्दैवी आहे, कारण आरसीबीने एवढा प्रतीक्षेनंतर एवढा मोठा विजय मिळवला आणि त्यामुळे गर्दी होणार हे नक्की होतं। मी स्वतः बेंगलोरमध्ये परवा होतो सामन्याच्या आदल्या दिवशी आणि चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर तेव्हा सुद्धा जेवढी विक्री चाललेली आरसीबीच्या जर्सीजची येण्याची, सामना होता खरं अहमदाबादला, पण बेंगलोरचे चाहते जे आहेत ते इतके आरसीबीचे समर्थक आहे की तेव्हाच गर्दी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर होती टी शर्ट्स विकत घ्यायला। म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की जेव्हा संघ परत आला असेल आज तेव्हा किती गर्दी दिली असेल। गर्दीचं नियोजन करणं हे खरंच कठीण असतं। मुंबईला आपण बघितलं T20 विश्वचषकानंतरची परेड होती तेव्हा पण चेंगराचेंगरी होता थोडक्यात वाचली। त्यामुळे झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि खरं तर चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाजूचे रस्ते मोठे आहेत, त्यामुळे गर्दीचं नियोजन का चुकलं हे खरं तर तिकडचे स्थानिक पोलीस अधिकारी सांगू शकतील, पण झालंय अत्यंत दुर्दैवी आहे। कारण इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा तुम्ही हा विजय साजरा करत असता तेव्हा हे गालबोट लागल्यामुळे सगळ्या संघाचा त्याचबरोबर पूर्ण असोसिएशनचा विरोध होतो, त्यामुळे झालाय अत्यंत दुर्दैवी आहे। सर, या मिरवणुकीला गालबोट तर लागलेला आहेत, मात्र आपण जर बघितलं तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, 17 जण जखमी झाल्याची माहिती आहे। हा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त हा काही प्रमाणात कमी होता अशी ही माहिती पुढे आली आहे। हो, कारण माझ्या मते पोलिसांचा बंदोबस्त, मी प्रत्यक्ष तिकडे नाहीये आज, पण माझ्या अंदाजाप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त किंवा त्यांचा अंदाज किती गर्दी होईल त्याचा कमी पडला असावा। कारण आज तर बंगलोरमध्ये अघोषित सुट्टी असल्यासारखंच वातावरण होतं, सगळेजण स्वागताला तयार होते, त्यामुळे पोलिसांना अर्थात दोष देण्याआधी पूर्ण परिस्थितीची माहिती करून घेतली पाहिजे। पण माझ्या अंदाजाने पोलिसांचा बंदोबस्त आणि किती गर्दी अपेक्षित होईल याचा अंदाज चुकलेला दिसतोय आणि त्यामुळे अनियंत्रित गर्दीमुळे हे झालेलं आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे।